तर मंडळी, मस्त पोटभरीची आणि पौष्टिक रेसिपी तयार करून घेऊयात। त्यासाठी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, सालासकट अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली। स्वच्छ पाण्याने धुवून आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून 6 ते 7 तास भिजत ठेवायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। 6 ते 7 तास झाल्यानंतर वाटण तयार करून घेऊयात। वाटणासाठी भिजवलेलंच पाणी वापरायचं आहे। वाटण तयार झालं की चवीनुसार मीठ घालून 5 मिनिटं साईडला ठेवून देऊयात। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर 2 चिमूट सोडा घालायचा आहे खाण्याचा। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसवर तवा ठेवला आहे डोशाचा गरम करण्यासाठी। तवा जो आहे तेलाने व्यवस्थित आपण ग्रीस करून घ्यायचा आहे। 1 पडी बॅटर आपण डोशाचा तव्यावर घालून अशा प्रकारे डोसा पसरवून घ्यायचा आणि खरपूस असा डोसा होऊ द्यायचा आहे मध्यम गॅसवर। डोसा तयार झाला की तुम्ही आलूच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत सर्व करून घेऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देखील हा डोसा तुम्ही देऊ शकता। खरपूस डोसा तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।